तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला अँड्रॉइड ॲप आहे. ऑफर्स या ठिकाणी चालू आहेत. सध्या आपला चालू घडामोडीचा नवीन कोर्स तिथं लॉन्च झालेला आहे. जानेवारी 22 ते डिसेंबर 22 पर्यंतच्या घडामोडी आहेत. प्रत्येक प्रश्नाचं संदर्भाचं स्पष्टीकरण तुम्हाला मिळेल. हा कोर्सचा कालावधी 2 वर्ष आहे, म्हणजे 2 वर्ष तुम्ही त्याच्या करंट अफेअर्स वाचू शकता. कारण एमपीएससी 1.5 ते 2 वर्षापर्यंतच्या करंट अफेअर्स विचारतं, म्हणून त्याची कालावधी आपण हा जास्त ठेवलेला आहे. 2021 मधल्या घडामोडीवर सुद्धा तुम्हाला त्याच कोर्समध्ये 700 पेक्षा जास्त प्रश्नोत्तरे, त्याचं संदर्भासहित स्पष्टीकरण, प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला किती वेळा बघता येईल असा आपला कोर्स त्या ठिकाणी लॉन्च झाला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. ॲप डाउनलोड केलं असेल तर ते नक्की करा. तुम्हाला त्या कंटेंटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सर्व घटक तिथं पाहायला मिळतो. तसंच रिव्हिजनसाठी थोडक्यात पण महत्त्वाचे हा भाग आपण हळूहळू त्याच्यामध्ये आणखी बरेचसे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. त्यामध्ये होत आहेत रेग्युलरली, तर तुम्ही नक्की जॉईन करा. जास्तीत जास्त मान जेम्स ऑगस्टस हिकी यांच्याकडे जातो. 29 जानेवारी 1780 रोजी खालीलपैकी कोणत्या नावाने हिकी यांनी हे साप्ताहिक सुरू केलं? हिकी यांनी कोणत्या नावाने हे साप्ताहिक सुरू केलं होतं ते विचारलं होतं. बेंगाल गॅझेट हे पहिलं ऑप्शन आहे, कलकत्ता जनरल ॲडवायझर दुसरं ऑप्शन आहे आणि इंडिया गॅझेट तिसरं ऑप्शन आहे. तुम्हाला विचारले करेक्ट आन्सर कोणतं? तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, फक्त एक बरोबर. फक्त एक बरोबर. फक्त एक बरोबर म्हणजे बेंगाल गॅझेट या नावानं जेम्स ऑगस्टस हिकी यांनी आपलं पहिलं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. आता या प्रश्नाचं स्पष्टीकरण जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला 1778चा पिरियड आहे. त्यानं व्यापारात जेम्स ऑगस्टस हिकी यानं व्यापारातनं जवळपास 2000 रुपये कमवले होते. किती कमवले होते? 2000 रुपये कमवले होते. त्यातून त्यांनी छापखाना घेतला आणि वृत्तपत्र सुरू केलं. या वृत्तपत्रातून त्यांनी कोणावर टीका केली होती? तर ज्यावेळेस कलकत्ता उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश होते एलिझा इम्पे असतील किंवा जे गव्हर्नर जनरल होते त्यांचं नाव होतं वॉरेन हेस्टिंग, यांच्यावर टीका केली. त्यांची पत्नी यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली होती. आणि त्यांनी बेंगाल गॅझेट किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? कलकत्ता जनरल ॲडवायझर. बंगाल गॅझेट किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? कलकत्ता जनरल ॲडवायझर या नावानं साप्ताहिक सुरू केलं होतं, की ते हिकीज गॅझेट या नावानं सुद्धा प्रसिद्ध झालेलं होतं. आणि ह्याच वर्तमानपत्राला भारताचं पहिलं वर्तमानपत्र म्हणून मानलं जातं. लक्षात येते का पॉईंट? ओके. त्यानंतर मी तुम्हाला दुसऱ्या एका मुद्द्याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो, की इथं बेंगाल गॅझेट तुम्हाला दिले, बरोबर आहे का? बेंगाल गॅझेट दिले आणि या ठिकाणी कलकत्ता जनरल ॲडवायझर, म्हणजे बेंगाल गॅझेटलाच कलकत्ता जनरल ॲडवायझर म्हणतात. पण इथं 1 आणि 2 असा ऑप्शन कुठं आहे का? नाही. म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 हे करेक्ट आन्सर दिलं. लक्षात आहे का? या दोन्हीचा अर्थ एकच होतो. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. प्रश्न बघा, खालील वृत्तपत्रांच्या वर्णनावरनं व्यक्ती ओळखा. व्यक्ती ओळखण्यापेक्षा वृत्तपत्राच्या वर्णनावरनं ते वृत्तपत्र कोणतं आहे ते ओळखा असं आहे. तिथं वृत्तपत्र ओळखायचं सांगितले तुम्हाला. पहिलं विधान दिले 1842 मध्ये मुंबई या ठिकाणी ते सुरू झालं. कधी सुरू झाले? 1842 मुंबई. वृत्तपत्राचे संपादक जे आहेत ना त्यांचं नाव दिले या ठिकाणी. लक्षात घ्या, वृत्तपत्राचे जे संपादक आहेत त्यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. 1 मिनिट बस. नाव आहे वीरेश्वर सदाशिव छत्रे. इंग्रजी वृत्तपत्राचं अनुकरण करताना मृत्यूलेख जे देताना वर खाली काळसर जाड रेषा वापरण्याची प्रथा या वृत्तपत्रानं सुरू केली. वर खाली काळसर जाड रेषा वापरण्याची प्रथा यामधून सुरू झाली. तर तुम्हाला विचारले ते वृत्तपत्र कोणतं? ऑप्शन आहेत ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, ज्ञानसिंधू आणि यापैकी नाही. आता तुम्हाला याच्यावरनं या नावावरनं तरी लक्षात येईल की वीरेश्वर सदाशिव छत्रे या व्यक्तीवरनं हे वृत्तपत्र कोणाचं आहे? तर करेक्ट आन्सर येतं हे ज्ञानसिंधू वृत्तपत्र आहे. ज्ञानसिंधू म्हटलं वीरेश्वर सदाशिव छत्रे हे ते नाव आहे. परंतु ह्या ज्ञानसिंधूचं महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे की जेव्हा या वृत्तपत्राचं म्हणजे इंग्रजी वृत्तपत्राचं अनुकरण करून यांनी जे मृत्यूलेख देताना वर खाली काळसर जाड रेषा वापरण्याची प्रथा यामधून सुरू झाली. त्यामुळे हा घटक सुद्धा तेवढाच तुम्हाला महत्त्वाचा ठरतो. तर घटकाचं एक्सप्लेनेशन बघून घ्या. ज्ञानप्रकाश हे कधी सुरू झालं? 12 फेब्रुवारी 1849ला ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक कृष्णाजी त्र्यंबक रानडे. त्यांचं नाव काय होतं? कृष्णाजी त्र्यंबक रानडे. ज्ञानप्रकाश कधी निघत होतं? सोमवारी निघत होतं. ज्ञानप्रकाश सोमवारी निघायचं. ज्ञानोदय हे पत्र म्हटलं अहमदनगरमधून सुरू झालं. अमेरिकन मिशनरींनी सुरू केलेलं होतं. पहिला अंक जूनमध्ये निघाला होता 1842ला आणि पहिले संपादक होते रे हेनरी व्हॅलेंटाईन. हे नाव लक्षात घ्या. रे हेनरी व्हॅलेंटाईन पहिले संपादक होते. ज्ञानोदयच्या बाबतीमध्ये काही इतर गोष्टी म्हणजे पहिल्यांदा ज्ञानोदय हे मासिक होतं. त्याच्यानंतर 1845 पासून ते पाक्षिक स्वरूपात निघू लागलं. 1873 नंतर त्याची 12 पानं करण्यात आली आणि हे साप्ताहिक स्वरूपामध्ये निघायला सुरुवात झाली. ते ज्ञानोदय महत्त्वाचं.
आता जेव्हा भारतामध्ये पहिल्यांदा रेल्वे सुरू झाली तेव्हा ज्ञानोदयमध्ये कोणत्या अंकानं किंवा कोणत्या नावानं ती प्रसिद्ध करण्यात आली? चाक्या मसोबा हे नावानं ती जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली किंवा ती बातमी प्रसिद्ध करण्यात आली. भारतामध्ये जेव्हा पहिल्यांदा रेल्वे सुरू झाली तेव्हा चाक्या मसोबा या नावानं ज्ञानोदयमध्ये बातमी आलेली होती. त्याचंही ते वैशिष्ट्य आहे. किंवा एखादा नकाशा छापायचा असेल, भारतातल्या कोणत्या वृत्तपत्रानं पहिल्यांदा नकाशा छापला तर ते येतं ज्ञानोदय. ज्ञानोदयनं पहिल्यांदा नकाशा छापला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे नेमस्त राजकारणाचं मुखपत्र म्हणून खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राने मावळवादी कालखंडामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली? नेमस्त राजकारणाचं मुखपत्र ज्ञानोदय, ज्ञानप्रकाश, ज्ञानसिंधू का सुबोध पत्रिका? करेक्ट आन्सर येतं ज्ञानप्रकाश. मी आता एक्सप्लेन करतो ते काय येतं, कसं येतं. पॉईंट लक्षात घ्या. नेमस्त राजकारणाचं मुखपत्र म्हणून कोणत्या वृत्तपत्राने महत्त्वाची भूमिका बजावली? करेक्ट आन्सर असणार आहे ज्ञानप्रकाश. दिलेल्या ऑप्शनमध्ये आपण एक एक ऑप्शनपासून सुरुवात करू. सुबोध पत्रिका. सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाचं मुखपत्र. हे सुबोध पत्रिका सुरुवात झाली होती 1873. इथं 1873 पाहिजे. 1873 मध्ये सुबोध पत्रिका. सुबोध पत्रिकामधला महत्त्वाचा घटक काय? राजकारण विषयक मजकूर नसायचा. म्हणजे सुबोध पत्रिकामध्ये फक्त काय राजकारण विषयकच मजकूर नसायचा, त्याच्यामध्ये फक्त समाजकारण व त्यातील धर्मकारण असा घटक असायचा. ओके, हे लक्षात ठेवा. सुबोध पत्रिकेमध्ये राजकारणाचा कोणताही मुद्दा नव्हता. नेमस्त काय आपल्याला प्रश्न विचार, लक्षात काय ठेवायचं? सुबोध पत्रिका प्रार्थना समाजाचं मुखपत्र. त्याच्यामध्ये राजकारण विषयक मजकूर असायचा का? नाही. त्याच्यामध्ये समाजकारण आणि दुसरा घटक येतो धर्मकारण. हे पत्रिकेचं मुख्य क्षेत्र होतं. म्हणजे कार्यक्षेत्र काय? राजकारण हे कार्यक्षेत्र सुबोध पत्रिकाचं नव्हतं. सुबोध पत्रिका इंग्रजीमधून पण झाले, मराठीमधून झाले, काही काळ गुजराती भाषेमधून सुद्धा प्रसिद्ध झाले. समजा तुम्हाला परीक्षेला असं विचारलं कोणत्या वृत्तपत्राचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते होतं? सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य कोणत्या वृत्तपत्राचं होतं? तर हे होतं सुबोध पत्रिका या वृत्तपत्राचं. लक्षात राहू द्या, सत्यमेव जयते हे काय होतं? ब्रीदवाक्य. आता सुबोध पत्रिकेमध्ये काही लोकांनी महत्त्वाचं लेखन केले. त्याच्यामध्ये मामा परमानंद. एकदा परीक्षेला विचारले बघा, मामा परमानंद हे सत्यशोधक समाजाच्या संदर्भात येतात का? तर नाही, प्रार्थना समाजाच्या संदर्भात येतात. राज्यसेवा मुख्य 2016ला याच्यावर प्रश्न होता. राघव भांडारकर म्हणजे SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू असतील, किंवा दुसरं म्हणजे जे मुंबई विद्यापीठाचे पहिले पदवीधर आहेत ते सुद्धा. यांचं मूळ आडनाव पत्की होतं. त्यांचे पूर्वज कारखान्यामध्ये काम करत असल्यामुळे त्यांना भांडारकर हे नाव मिळालं, त्यामुळे राघव भांडारकर. लक्षात राहू द्या. न्यायमूर्ती तेलंग यांनी सुद्धा या सुबोध पत्रिकेमध्ये लेखन केलेलं आहे, त्याच्यामुळे ते जास्त ओळखले जातात. नेमस्त राजकारणाचं मुखपत्र म्हणून ज्ञानप्रकाश येतं, कारण सुबोध पत्रिका काय येत नाही बघितलं, राजकारण विषय नव्हता. ज्ञानप्रकाश हे 100 वर्षापेक्षा अधिक काळ चालले. ज्ञानप्रकाश हे 100 वर्षापेक्षा अधिक काळ चाललेलं आहे. 1849ला सुरुवात झाली कृष्णाजी त्र्यंबक रानडे. 1853ला द्विसाप्ताहिक झालं. 1895च्या अखेरीस राष्ट्रसभा समाचार. लक्षात घ्या, 1895च्या अखेरीस राष्ट्रसभा समाचार या नावानं दैनिक स्वरूपामध्ये ज्ञानप्रकाश निघत होतं. आणि 15 ऑगस्ट 1904 ही तारीख आहे. 15 ऑगस्ट 1904ला हे दैनिक स्वरूपामध्ये निघायला सुरुवात झाली. म्हणजे कृष्णाजी रानडे यांच्यानंतर ते वृत्तपत्र कुणी चालवलं? त्यांचे जे पुतणे होते ते म्हणजे वामन गोविंद रानडे. लक्षात ठेवा, कृष्णाजी रानडे यांच्यानंतर ज्ञानप्रकाश कोणी चालवलं? वामन गोविंद रानडे यांनी ते चालवलेलं होतं. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे नेमस्त राजकारणाचं मुखपत्र असं म्हटलेलं होतं. तर याचं करेक्ट आन्सर येत आहे ते म्हणजे ज्ञानप्रकाश. का? जेव्हा भारत सेवक समाज स्थापन झाला. आता लक्षात घ्या, भारत सेवक समाजाची स्थापना कधी आहे? 1905ला. भारत सेवक समाजाच्या स्थापनेमध्ये कोणी पुढाकार घेतला? गोपाळकृष्ण गोखले. लक्षात घ्या, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली? गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. देशसेवेसाठी चांगले तरुण घडावेत आणि इतर मुद्द्यांसाठी त्यांनी भारत सेवक समाज स्थापन केला. आणि भारत सेवक समाजाची स्थापना झाल्यानंतर हा ज्ञानप्रकाशचे वृत्तपत्र होतं, किंवा आणखी एक वृत्तपत्र होतं आर्यभूषण. याचा छापखान्याचा भाग म्हणजे काय महत्त्वाचा, तो या समाजानं, भारत सेवक समाजानं आपल्या ताब्यात घेतला. आणि 1909 पासून हे वर्तमानपत्र व छापखाना त्यांच्या मालकीचाच झाला. मग आता काय झालं? भारत सेवक समाजाच्या मालकीचं काय झालं? ज्ञानप्रकाश झालं. मग गोपाळकृष्ण गोखले यांच्यासोबत कोण होते? न्यायमूर्ती रानडे. तर न्यायमूर्ती रानडे यांचे अभ्यासपूर्व लेखन या पत्रामधून नंतर प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली. म्हणून नेमस्त राजकारणाचं मुखपत्र म्हणून त्याला ओळखलं जातं, हे यामधून स्पष्ट होते.
आता यानंतर दुसरे काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे ज्ञानप्रकाराच्या सुरुवातीच्या अंकावर कोणते शब्द होते? सत्य, सौख्य, ज्ञान असे शब्द होते, लक्षात घ्या. ज्ञानप्रकाराच्या सुरुवातीच्या अंकावर कोणते शब्द होते? सत्य, सौख्य, ज्ञान असे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणी सत्यशोधक चळवळीच्या प्रसारासाठी जागरूक हे साप्ताहिक पुणे या ठिकाणावरनं 1917 मध्ये सुरू केलं? जागरूक हे साप्ताहिक पुण्यामधनं कोणी सुरू केलं? अण्णासाहेब लट्टे, वालचंद कोठारी, केशवराव जयदे, कृष्णराव भालेकर. करेक्ट आन्सर येतं वालचंद कोठारी यांचं जागरूक. आता जागरूकमध्ये सत्यशोधक तत्वांचा पुरस्कार काढण्यात आला. सत्यशोधक तत्वांचा पुरस्कार जागरूकमध्ये केला. जागरूक आपले प्रतिनिधी निवडण्याचा हक्क आपल्याला असावा या मताचा जागरूकनं जोरदार पुरस्कार केला होता. त्यामुळे जागरूक हे पत्र महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे खालील विधानातून बरोबर असलेलं विधान ओळखा असं म्हटलंय. प्रभाकर हे पत्र 24 ऑक्टोबर 1841 ला गोविंद विठ्ठल कुंटे यांनी सुरू केलं. पण तुम्हाला माहिती आहे ना, प्रभाकर कोणी सुरू केलं? भाऊ महाजन यांनी सुरू केलं. प्रभाकर हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं असं जर तुम्हाला विचारलं तर तुमचं उत्तर काय असणार आहे? भाऊ महाजन. पण तुम्हाला इथं म्हटलंय गोविंद विठ्ठल कुंटे. आता गोविंद विठ्ठल कुंटे म्हणजेच कोण? गोविंद विठ्ठल कुंटे म्हणजेच कोण? तर ते म्हणजे भाऊ महाजन आहेत. याचा अर्थ हे विधान बरोबर आहे. पहिलं लक्षात येतंय का? प्रभाकर हे पत्र 24 ऑक्टोबर 1841 ला गोविंद विठ्ठल कुंटे यांनी सुरू केलं. आता भाऊ महाजन यांच्याबद्दल जर बघितलं, सुरुवातीला भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे पत्र सुरू झालं तर 1832चा पिरियड येतो. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण सुरू केलं. आता दर्पण सुरू केलं. बाळशास्त्री जांभेकर आणि भाऊ महाजन हे वर्गमित्र होते, म्हणून भाऊ महाजन हे काय करत होते? दर्पण हे एक मराठी भाषेमध्ये नव्हतं, दोन भाषेमध्ये निघत होतं. एक मराठी होतं आणि इंग्रजी भाषा, अशी दोन्ही भाषा होते. इंग्रजी भाग सांभाळत होते बाळशास्त्री जांभेकर आणि जो मराठी भाग होता दर्पण मधला तो कोण सांभाळत होते? भाऊ महाजन सांभाळत होते. पण झालं काय तर त्याच्यानंतर 1832 नंतर 1840 ला हे दर्पण बंद पडलं. मग दर्पण बंद पडल्यानंतर भाऊ महाजन यांनी काय केलं? स्वतःचं प्रभाकर हे पत्र सुरू केलं 1841 ला. आता लक्ष येतंय का? म्हणजे भाऊ महाजन बाळशास्त्री जांभेकर वर्गमित्र होते. दर्पणमध्ये भाऊ महाजन यांनी सुद्धा काम केलं होतं. पण जेव्हा दर्पण बंद पडलं 1840 ला तेव्हा प्रभाकर त्यांनी 1841 ला सुरुवात केलं. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. आता हा पॉईंट जर लक्षात आला असेल आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा पॉईंट बघा, प्रभाकरची वार्षिक वर्गणी किती होती? 12 रुपये होती. बरोबर आहे, वार्षिक वर्गणी 12 रुपये. सुरुवातीला हे पत्र गणपत कृष्णाजी यांच्या छापखान्यात छापण्यात येत असे. बरोबर आहे. नंतर स्वतःच्या छापखान्यात छापण्यात येऊ लागलं. याचा अर्थ इथं दिलेल्या विधानापैकी वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर आहे. यानंतर थोडेसे इतर मुद्द्याकडे जाऊया. इतर मुद्द्याकडे जाण्याचा विचार करा. पहिल्यांदा लक्षात घ्या, लोकहितवादींची शतपत्रे प्रथम प्रभाकरमध्ये प्रसिद्ध झाली. बरोबर आहे, लोकहितवादींची. फ्रेंच राजक्रांतीचा इतिहास देखील यात लिहिला गेला. इंग्रजी राजपद्धतीवरील टीका प्रथम प्रभाकरमध्ये झाली. लक्षात घ्या, इंग्रजी राजपद्धतीवरची पहिल्यांदा टीका कुठून झाली? प्रभाकरमधून झाली. जवळपास 25 वर्षापर्यंत टिकलं आणि भारतातील अनेक वृत्तपत्रामधला मजकूर भाषांतर करून या पत्रामध्ये छापला जात होता. लक्षात येते का? तर तुम्हाला हा पॉईंट म्हणजे भारतातील आणि महाराष्ट्रातील वृत्तपत्रे हे प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आपण कव्हर